जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रतीक. मित्रांनो, आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश मानले जाते व आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे. खरं तर आपल्या देशातील शेतकरी हा खरंच राजा असायला पाहिजे होता, परंतु आपल्या देशात शेतकऱ्याची काय आज अवस्था आहे व त्यांनी कष्टाने पिकवलेला माल, रक्ताचं पाणी करून पिकवलेला माल, काय परिस्थिती त्या मालाची व्हिडिओमध्ये बघा. काय भाव गेले बाबा आज? 1011. कुठला माल? कुठला आहे माल? पिंपरी. बरं, 1011 गेली. काय परवडत नाही एवढं? काय नाही, आणायला माग आता. आणायला माग झालं. आणायचे नाही आता. तिकडे उकडत घालायचे, त्याच्यापेक्षा सगळं खात जास्त पैसे मिळतात. त्यांच्यापेक्षा काय परवडत नाही. हे दुसरे लोक साध्य करायचे काम चालतात. बरोबर. काय आजार काय परवडत काहीच परवडत नाही ना. गाडी भाडं सुटत नाही. काय केलंच नाही त्याला आता. 1000. घरी सडायचे तर इडं आणावं लागू राहिले आता. आणायचंच नाही आता. चढले तर चालतील, आणायचं नाही काय आता. अवघड परिस्थिती. किती गेली? 1030. कुठला आहे माल? प्रवळच का? बर. काय परवडत का नाही एवढं? काय परवडत काय घरी साड्यापेक्षा आता काय बरोबर, घरी साडायपेक्षा इडं आणायचे. बरोबर आहे, व्यापाऱ्याच्या ताब्यात यायचे. काय तेच चालू आहे सध्या, या वर्षी तेच झालं. काय तुमच्या काळात आणि या काळात फरक आहे ना? लय फरक पडला. तुमच्या काळात परवडायचं का? खर्च कमी होता ना तेव्हा? लय खर्च कमी. बरोबर. आता खर्च वाढला, बाजारभाव तेवढेच राहिले. मित्रांनो, अशी जर परिस्थिती असेल तर नक्कीच आपल्या देशाचं भविष्य हे धोक्यात आहे, याच्यात काहीच शंका नाही. मित्रांनो, ही परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे, याच्यावर सरकारने विचार करायला पाहिजे नक्कीच. कारण शेतकऱ्याची अशी अवस्था ही आपल्याला नक्कीच, आपल्या देशाला नक्कीच अधोगतीकडे घेऊन चाललेली आहे.